ब्लॉग. तर बाहेरचं आहे ना गच्चीवरचा व्ह्यू इतका भारी इतकं भयानक वारं सुटलेलं आहे ना. हे बघा कडी नीट लागा ना. इतकं छान वाटतंय ना, इतकी मजा येते. वाव किती छान वाटतंय. मी तुम्हाला 1 मिनिट दाखवते. बघा काय भारी व्ह्यू झालेला आहे ढगांचा. बघितला का तुम्ही पायठेवांचा व्ह्यू इतका भारी झालेला आहे. आणि मामाच्या गच्चीवर ना इतका छान व्ह्यू दिसन. मामाची गच्ची सगळ्यात टॉपला आहे ना, त्याच्यामुळे इतका भारी व्ह्यू दिसन ना, नंबर 1च. किती सुटलंय बघा. मला खूप मजा येते. पप्पांना म्हणलं वरती या, नको मला नाही यायचं. सगळे गच्चीवर आहे बरं, सगळे गच्चीवर आहे. का बरं? किती भारी हवा आहे. भारी. ते बघा ती दिदी, ते बघा का भारी वाटतंय. तर मग काही सांगायचं, खूप दिवसापासून ब्लॉग टाकला नाही. कॉमेडी ब्लॉग येतील नाही, डेली ब्लॉग येतील. पण माझे काका वारल्यामुळे एक्सपायर झाले ते, मला नेट ब्लॉग नाही टाकता आले. ठीक आहे, अफसोस. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता सगळं प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आता इतकीच रिक्वेस्ट आहे, प्लीज बॅड कमेंट गिरणीचा व्हिडिओ टाकतो. वेदिका राजपूत कोण आहे, प्लीज मला एक कॉल करून तुम्हाला बोलू शकते. प्लीज असे ना हे नको करतात जो कमेंट, मला आवडत नाही. माझ्या पप्पाच्या ब्लॉगला टाकलं ठीक आहे, माझ्या ब्लॉगला माझ्या पप्पाच्या ब्लॉगला टाकायची हिंमत नको प्लीज. तर मग काहीच नाही, इतका छान व्ह्यू आहे. आता थेंब पाऊस पण पडतोय. आता सध्या आहे ना, मी जास्त ना बोलू शकत नाही पावसात. सकाळचा अगर नक्की पाऊस असतात एवढे झाले. आमच्या संभाजीनगरला काल पण पाऊस झाला आणि आज पण झाला. त्याच्यामुळं मग काही मस्त पावसाचं सीझन चालू झालेले. अगर दिवसा पाऊस आला ना, तर पावसाचं ब्लॉग पण नक्की शेअर होईल तुम्हाला. तर मग आनंद घ्या माझ्या ब्लॉगची आणि व्ह्यूची.